ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको अशी भूमिका मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतली। ऑगस्ट क्रांती मैदानात नमाज पडू द्यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती। उच्च न्यायालयातील या याचिकेला मंत्री मंगल प्रभात लोढांनी विरोध केलाय। तसंच मुंबई पोलीस आयुक्तांनी याला परवानगी देऊ नये यासाठी मंगल प्रभात लोढा यांनी आयुक्तांना एक पत्र देखील लिहिलंय। ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि अशा प्रकारे याचिका करणं योग्य नाही असं मंगल प्रभात लोढांनी म्हटलंय। मुस्लिम समाज उद्या बकरी ईद साजरी करणार आहे। तो ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको अशी भूमिका घेतलेली आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। चेतन, खरं तर उद्या बकरी ईद आहे आणि त्या अनुषंगाने ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज होऊ नये अशी भूमिका आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतलेली, काय सविस्तर माहिती? निश्चित मेघना, मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान याचं वेगळं ऐतिहासिक महत्व आहे आणि याच मैदानावरती ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती। मात्र या याचिकेला आता मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री असलेले मंगल प्रभात लोढा यांनी कडून विरोध केलेला आहे। इतकंच नाही तर स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी परवानगी नाकारावी यासाठी एक पत्रही आता त्यांनी आयुक्तांना दिलेलं आहे। त्यामुळे भाजप आणि एकंदरीत मंत्री लोढा यांच्या या भूमिकेमुळे कुठेतरी नव्या वादाला आता तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे। मेघना, निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मंगल प्रभात लोढा यांची ही नवीन भूमिका आपण पाहतोय। ऑगस्ट क्रांती मोर्चा मैदानात खरं तर ईदची नमाज नको अशी भूमिका मंत्री मंगल प्रभात लोढा यांची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।